ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री लक्ष्मी नारायणाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, यंदाची मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही 21 नोव्हेंबरला झालेली आहे आणि 20 डिसेंबर या मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या व्रताचे पालन केल्याने सर्व भक्तांवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. या पवित्र मार्गशीर्ष महिन्यात विशेष गुरुवारच्या दिवशी अनेक ठिकाणी महिला महालक्ष्मीचे व्रत हे निष्ठेने आणि श्रद्धेने करत असतात. यावेळी महालक्ष्मीची मनोभावे पूजा आणि उपवास करण्याची पद्धत आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार किंवा एखाद्या वर्षी 5 गुरुवार येत असतात. यावर्षी 2025 मध्ये मार्गशीर्ष महिन्यात एकूण 4 गुरुवार असणार आहेत. त्यातील पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबरला, दुसरा गुरुवार हा 4 डिसेंबरला आणि तिसरा गुरुवार हा 11 डिसेंबरला असा आहे. तसेच शेवटचा चौथा गुरुवार हा 18 डिसेंबरला असणार आहे. म्हणून आपल्याला एकूण 4 गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचे आहे. पहिल्या गुरुवारी व्रताचा संकल्प करून या व्रताला सुरुवात करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला या व्रताचं उद्यापन करायचं आहे. मार्गशीर्ष हा संपूर्ण महिना अतिशय पवित्र आणि शुभ असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. यासोबतच काही चुका आपल्या हातून होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. तसेच जेव्हा आपलं व्रत असतं तेव्हा आपण केस अवश्य धुत असतो. यामुळे आपले शरीर जे आहे ते संपूर्ण शुद्ध आणि पवित्र होते. परंतु मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचं व्रत असतं आणि गुरुवारी केस धुतले जात नाहीत. म्हणून गुरुवारी व्रत आहे पण केस धुवावे का, किंवा गुरुवारी फरशी पुसावी का, तसेच पूजा कोणत्या वेळेत करावी, सकाळी की संध्याकाळी, तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्या महत्त्वाच्या नियमांचे पालन करावे, अशी ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर पहा, मार्गशीर्ष हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि लक्ष्मीचा प्रभाव हा इतर दिवसांच्या तुलनेने मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप जास्त वाढलेला असतो आणि काही प्रमाणामध्ये सूक्ष्म स्वरूपात ती आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या अवतीभोवती फिरत असते. आणि म्हणून आपल्याला काही चुका अशा आहेत ज्या चुकूनही करायच्या नाहीत तर याची आपल्याला वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा भोगावे लागू शकतात. आपल्याला याचा त्रास देखील होऊ शकतो आणि घरातून लक्ष्मीही देखील काढता पाय घेऊ शकते. म्हणून काही नियम मी तुम्हाला सांगणार आहे. त्या नियमांचं पालन स्त्री आणि पुरुष या सगळ्यांनी करायचं आहे. जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत नसाल किंवा असेल तरी सर्वांनी हे नियम जे आहेत तर ते आवर्जून पाळायचे आहेत. आपल्या संसारामध्ये घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी, धनसंपत्ती सर्व काही अगदी भरभरून मिळवण्यासाठी मार्गशीर्ष महिना जो असतो तर तो खूप शुभ मानला जातो. कारण साक्षात धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मीला हा महिना समर्पित केला आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करून झालं की नित्य नियमाने घरातील एका मोठ्या व्यक्तीने किंवा इतर एका तरी व्यक्तीने सूर्याला जल जे आहे तर ते आवर्जून अर्पण करायचे आहे. सूर्यदेवाचं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे सूर्याला जल अर्पण केल्याने आपली दिवसाची सुरुवात ही सकारात्मकतेने होत असते आणि आपला संपूर्ण दिवस जो आहे तो चांगला जातो. म्हणून तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये नित्य नियमाने सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. त्याचबरोबर या महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे किंवा तुमच्याकडे पंचगव्य असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. जेव्हा तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद किंवा पंचगव्य टाकून स्नान करता तेव्हा तुमचे शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो. यामुळे तुम्ही उपवास करणार असाल तर त्या उपवासाचं तुम्हाला संपूर्ण फळ आहे तर ते प्राप्त होतं. आणि तुम्ही ते व्रत करत नसाल तरी सुद्धा तुमचं मन शुद्ध आणि पवित्र आणि असं संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये शुभ फळ आहे तर ते मिळतं. घरातील प्रत्येक व्यक्तीने अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या 2 वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून टाकायच्या आहेत. तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता किंवा गोमूत्र असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. या 4 पैकी तुम्ही एक वस्तू जी आहे तर ती अवश्य तुमच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. तसेच पुढचा नियम म्हणजे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये चुकूनही मांसाहार हा करायचा नाही. श्रावण महिना इतकाच हा मार्गशीर्ष महिना पवित्र मानला जातो. जसं श्रावण महिना भगवान शिवशंकरांना समर्पित आहे तसाच हा मार्गशीर्ष महिना श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. म्हणून या महिन्यामध्ये मांसाहार तुम्हाला अजिबात करायचा नाही.
घरात तर आपल्याला बनवायचाच नाही, परंतु बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला मांसाहार हा अजिबात करायचा नाही. आणि ज्या महिला गुरुवारचं व्रत करणार आहे त्यांनी तर हा मांसाहार अजिबात करायचा नाही. महिलांना असं वाटतं की आपल्या गुरुवारचं व्रत असतं, गुरुवार सोडून इतर दिवशी आपण मांसाहार करू शकतो का? तर नाही. तुम्ही जर खरंच गुरुवार करत असाल तर तुम्हाला संपूर्ण महिना मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे, नाहीतर या व्रताचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळणार नाही. तसेच बऱ्याच जणांच्या घरामध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे असा की घरामध्ये मांसाहार हा झालाच पाहिजे. मग बऱ्याच त्यांच्या कमेंट्स येतात की ताई, आम्ही मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करत असतो, आम्ही मांसाहार करत नाही, परंतु आमच्या घरामध्ये मांसाहार केला जातो आणि ते आम्हाला करावंच लागतं. तर बघा, तुम्ही त्यांना ही गोष्ट पटवून देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर त्यांना शक्यच नसेल तर त्यांना सांगा की तुम्ही बाहेर जाऊन खा, घरात करू नका. तर हा एक खूप महत्त्वाचा नियम जो आहे तर तो तुम्हाला आवर्जून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पाळायचाच आहे. आणि बघा, जेव्हा घरातील स्त्री आपल्या कुटुंबासाठी, सुखी संसारासाठी व्रत करत असते, तेव्हा घरातील समजूतदार लोक जे असतात तर ते समजून सुद्धा घेत असतात. म्हणून तुम्ही त्यांना समजून जर सांगितलं तर ते नक्कीच तुमचं ऐकतील. तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश होत असतील, घरातील मंडळी हे विचित्र वागत असतील, तर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. जसं की विष्णू सहस्रनाम असेल, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त किंवा महालक्ष्मी अष्टकम, महालक्ष्मीचं मंत्र असे मंत्र स्तोत्र जे आहे ते तुम्हाला मोबाईलवरती किंवा टी व्हीवरती अगदी कमी आवाजामध्ये सकाळ संध्याकाळ लावायचे आहेत. जेव्हा असे स्तोत्र म्हणतात तुम्ही तुमच्या घरात लावता, तेव्हा घरातील जी विचित्र मंडळी असतात, विचित्र वागणारे लोक असतात, तर त्यांचा खूप चांगला परिणाम जो आहे तो त्या व्यक्तीवर होत असतो. त्यामुळे घरातील वाईट वागणारी व्यक्ती सुद्धा चांगली वागू लागते. त्या व्यक्तीच्या मनामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा जी असते ती निर्माण होते. करून पहा, तुम्हाला 100% याचा अनुभव जो आहे तर तो आल्याशिवाय राहणार नाही. तसेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला घराचा उंबरठा, घराच्या बाहेरची जागा ही पूर्णपणे स्वच्छ ठेवायची आहे. दररोज आपल्या उंबरठ्यावरती हळदीचे लेपन करायचं असतं, परंतु दररोज ते शक्य होणार नाही. म्हणून मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी तुम्हाला आवर्जून करायचं आहे. तसेच तुम्हाला दररोज सकाळी उठल्यानंतर ना ज्या प्रकारे सूर्याला जल अर्पण करायचं आहे, त्याच पद्धतीने एका तांब्याच्या कलशातून हळदीचे पाणी जे आहे ते तुम्हाला उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर आवर्जून शिंपडायचं आहे. उंबरठा हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, कारण आपल्या घराच्या मुख्य दरवाजातूनच माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येत असते. आणि त्यामुळे आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा खूप महत्त्वाचा असतो. तिथूनच दुःख, संकट, सुख जे आहे ते तिथूनच येत असते. म्हणून आपल्याला घराचा मुख्य दरवाजा हा स्वच्छ असेल तर फक्त चांगल्या गोष्टी आपल्या घरामध्ये येत असतात. आणि सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मी ही आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. म्हणून आपल्याला उंबरठ्याची पूजा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे. घराच्या मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढताना मध्ये 4 बिंदू आणि कडाच्या 2 लाईन ज्या असतात त्या सुद्धा द्यायच्या आहेत. स्वस्तिकला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करून धूप, दीप, अगरबत्ती जे आहे तर ते सुद्धा ओवाळून घ्यायचे आहे. त्याचबरोबर शक्य असेल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्यांच्या पानांचं तोरण तुम्ही नक्की लावा, कारण आंब्याची पानं ही खूप शुभ असतात. आंब्याच्या पानामध्ये नकारात्मकता, वाईट शक्ती आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते. म्हणून तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण सुद्धा मुख्य प्रवेशद्वारावरती लावू शकता. त्याचबरोबर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गुरुवारी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये अखंड दिवा लावायचा आहे. अखंड दिवा म्हणजे कसं, सकाळी तुम्हाला हा दिवा लावल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हा दिवा तेवत राहील एवढं भरपूर तेल किंवा तूप तुम्हाला घालून अखंड दिवा आपल्या घरामध्ये लावायचा आहे. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असेल तर तिथे सुद्धा अखंड दिवा जो आहे तर तो चालू राहिला पाहिजे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करते. त्याचबरोबर जर तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. आणि या श्रीयंत्रावरती आपल्याला कमळगड्ड्याची जी 108 मण्यांची माळ असते तर ती ठेवायची आहे, कारण श्रीयंत्राला माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं आणि ती कमळाच्या फुलावरती विराजमान आहे. आणि आपण 108 कमळांची फुलं अर्पण करू शकत नाही, म्हणून कमळगड्ड्याची बी असतात तर त्याची माळ तुम्हाला वरून ठेवायची आहे. आणि श्रीयंत्रामध्ये तुम्हाला कुंकुमार्चन करायचे आहे. हे सुद्धा महालक्ष्मी व्रतातील एक सेवेचाच भाग आहे. आणि जर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्रीयंत्राची स्थापना करायची असेल तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी या श्रीयंत्राची स्थापना जी आहे तर ती करू शकता. त्याचबरोबरचा पुढचा नियम हा खूप महत्त्वाचा आणि आपल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी तसेच प्रत्येक दिवशी आपल्या
घरातील वातावरण हे आनंदी आणि सकारात्मक ठेवायचं आहे. चुकून सुद्धा घरातील स्त्रियांचा अपमान तुम्हाला करायचा नाही. स्त्रियांना कोणतेही वाईट शब्द जे आहे तर ते बोलायचे नाहीत, कारण स्त्रीला लक्ष्मी म्हटलं जातं आणि ज्या घरात स्त्रीचा अपमान केला जातो त्या घराची कधीही प्रगती होत नाही. माणूस हा कितीही मोठा असला, कितीही कमवत असला जरी, आणि जर तो घरातल्या स्त्रीचाही इज्जत ठेवत नसेल, तिचा अपमान करत असेल, तर त्या घरामधली लक्ष्मी जी आहे तर ती कधीच टिकत नाही. ती नेहमी त्या घरावरती नाराज असते आणि अशा घराचं कल्याण कधीच होत जे आहे तर ते होत नाही. अशा घरामध्ये कितीही पैसा आला ना तरी तो टिकत नाही. म्हणून कधीही स्त्रीचा अपमान आणि अनादर जो आहे तर तो करू नका. तसे तर कायमच स्त्रीचा अपमान करू नये असं सांगितलं जातं. परंतु बघा, टाळी एका हाताने वाजत नाही. त्यामुळे घरातील महिलांनी सुद्धा या गोष्टीची काळजी घ्यायचीच आहे की आपल्या घरामध्ये कोणतेही वादविवाद किंवा कटकटी, भांडणे वगैरे जे आहे तर ते होणार नाहीत. तसेच चुकूनही कोणासोबत खोटं बोलू नका, कोणाला फसवू नका आणि चुकूनही कोणाचा अपमान होईल अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला अजिबात करायच्या नाही. तर तुम्ही यासारखे कृत्य केले तर याचा तुम्हाला परतफेड जे आहे तर ते करावेच लागते. परंतु यामुळे आपले आर्थिक नुकसान जे आहे तर ते सुद्धा होते. त्याचबरोबर पुढचा नियम हा देखील अतिशय महत्त्वाचा आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला कोणाकडूनही उसने पैसे आहेत तर ते मागायचे नाहीत आणि घ्यायचे सुद्धा नाहीत. तसेच कोणाला उसने पैसे सुद्धा तुम्हाला द्यायचे नाहीत. जर खूपच एखाद्या व्यक्तीचा महत्त्वाचं काम असेल, दवाखान्याचं काम असेल, तर अशा वेळी तुम्ही पैशाची देवाणघेवाण करू शकता. परंतु विनाकारण तुम्ही पैशाची देवाणघेवाण आहे तर ती करू नका. घरात जाणीवपूर्वक, म्हणजे खरंच त्या व्यक्तीला त्या गोष्टीची गरज आहे का, मदत केल्यामुळे त्या व्यक्तीचा काहीतरी कल्याण होणार आहे, तर अशा हेतूने तुम्हाला पैशाची देवाणघेवाण जी आहे तर ती करायची आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला पैसे कोणाला द्यायचे नाहीत आणि कोणाकडून तुम्हाला घ्यायचे देखील नाहीत. आणि समोरची व्यक्ती आपल्याकडे पैसे कशासाठी मागत आहे तिथपर्यंत आपल्याला कळतं. आपण त्या व्यक्तीचा अंदाज घेऊन जो आहे तर ती मदत करायची आहे. त्याचबरोबर पुढचा नियम म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुमच्या घरावर कोणतेही अनोळखी व्यक्ती आली, अगदी तुमचा शत्रू जर तुमच्या घरी आला किंवा अगदी एक गाय कुत्रा आला तर त्याला तुम्ही हुसकावून लावू नका. गाय आणि कुत्रा असेल तर त्याला एखादी भाकरी किंवा चपाती तुम्हाला खायला द्यायची आहे. एखादा अनोळखी व्यक्ती आला तर त्याला पाणी द्यायचं आहे किंवा त्याला सुद्धा तुम्हाला काहीतरी खायला प्यायला द्यायचं आहे. परंतु तसाच तुम्हाला तुमच्या घरातून काढून द्यायचं नाही, कारण माता लक्ष्मी ही आपल्या घरात कोणत्या स्वरूपात येऊ शकते हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून त्या व्यक्तीला सुद्धा तुम्हाला दूध, फळ किंवा इतर काही असेल खाण्याच्या वस्तू तर त्या तुम्हाला आवर्जून द्यायच्या आहेत. परंतु न खाता पिता आपल्या घरातून त्या व्यक्तीला तुम्हाला जाऊ द्यायचं नाही. म्हणतात ना, अतिथी देवो भव, हा नियम आपल्याला पाळायचाच आहे. यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे बऱ्याच महिला ज्या असतात तर त्या प्रेग्नेंट असतात किंवा महिलांना लहान बाळ असतं आणि अशातच त्यांनी व्रत करायची इच्छा असते. परंतु मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत जे आहे तर ते फक्त फळ खाऊन केलं जातं आणि म्हणून अनेक जणांची इच्छा असूनही त्यांना व्रत करणे शक्य होत नाही. तर पहा, देवाला भक्तिभाव हा खूप जास्त महत्त्वाचा असतो. त्यामुळे तुम्ही प्रेग्नेंट असेल, तुम्हाला काही गोळ्या औषधे चालू असतील किंवा तुम्हाला लहान बाळ असेल तर अशा वेळी तुम्ही जे उपवासाला पदार्थ चालतात ते जसे की खजूर असेल किंवा फळ असतील, साबुदाणा खिचडी असेल, राजगिरीचे लाडू असेल, दूध, जे काही उपवासाचे पदार्थ आहेत तर ते खाऊन तुम्ही उपवास आहे तर तो करू शकता. असं अजिबात नाही की मला काही खाता येणार नाही म्हणून मी उपवास करणार नाही, तर असं अजिबात मनामध्ये ठेवू नका. तुम्ही उपवासाचे सर्व पदार्थ खाऊन हे व्रत करू शकता. शेवटी भक्तिभाव हा खूप महत्त्वाचा असतो. यानंतरचा पुढचा प्रश्न हा सुद्धा बऱ्याच महिलांना पडत असतो की जेव्हा आपल्याला उपवास असतो तेव्हा आपण केस धुत असतो, परंतु शास्त्रानुसार गुरुवारी केस धुतले जात नाहीत. परंतु आपण गुरुवारी उपवास करणार आहोत, मग केस धुवावे का? तर पहा, जरी हा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार असला आणि आपण उपवास करत असलो तरी आपल्याला गुरुवारी केस चुकूनही धुवायचे नाहीत. मग तुम्ही बुधवारच्या दिवशी सकाळी केस धुवायचे आहेत आणि गुरुवारी फक्त स्नान करून तुम्हाला पूजा मांडणी, व्रतकथा, तुम्हाला व्रत करायचं आहे तर ते विविधता करायचं आहे. परंतु चुकून सुद्धा तुम्हाला महिलांनो गुरुवारी केस धुवू नका. यामुळे आपल्या मुलाबाळांची प्रगती आहे तर ती खुंटत चालते. आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा सुद्धा कमकुवत होत असतो आणि आपल्या स्त्रियांच्या कुंडलीतला गुरुग्रह जो असतो ना तो मूल आणि आपल्या पती यांच्या संबंधित असतो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अडचणी येतात. म्हणून चुकून सुद्धा तुम्ही गुरुवारी केस धुवू नका. त्याचबरोबर गुरुवारी व्रत आहे, आपल्या घरामध्ये पूजा मांडणी केली जाते, मग आपलं घर हे स्वच्छ असायला हवं. म्हणून घराची फरशी पुसावी का? तर अजिबात नाही. तुम्हाला बुधवारी सकाळी घराची फरशी व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे. जी काही जाळी जमट आहे तर ते काढून घ्यायचे आहेत.
फरशी व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायची आहे. फक्त गुरुवारी जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहे तिथे थोडंसं पाणी शिंपडून एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि तिथे तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. परंतु चुकून सुद्धा तुम्हाला घराची फरशी जी अजिबात पुसायची नाही. त्याचबरोबर आता या व्रताची मांडणी म्हणजे पूजा सकाळी करावी का संध्याकाळी, तर पहा, जर तुम्ही घरीच असेल तर सकाळी तुम्हाला 12च्या अगोदर ही पूजा मांडणी करायची आहे आणि पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. आणि जर सकाळी तुम्हाला नाही शक्य झालं तर सायंकाळी तुम्ही 5 वाजल्यानंतर 7:30 वाजेपर्यंत ही पूजा मांडणी करू शकतात. आणि जी काही तुमची पूजा आहे तर तुम्ही करू शकता. फक्त दुपारची जी वेळ असते ना 12, 12:30, 1, 2 वाजेपर्यंत तुम्हाला वेळेमध्ये ही जी पूजा आहे ना तुम्ही मांडू नका, किंवा जी काही तुम्हाला कथा वाचायची आहे ती सुद्धा तुम्ही दुपारी वाचू नका. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ही पूजा जी आहे तर ती करू शकता. आता उपवास कधी सोडावा, तर उपवास हा तुम्हाला सकाळी दिवसभर करायचा आहे, संध्याकाळी तुम्हाला आरती करायची आहे आणि नंतर तुम्हाला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. उपवासामध्ये तुम्ही भाजी भाकरी डाळ भात बनवला तरीही चालेल, किंवा एखादा गोडाचा पदार्थ बनवा तोच तुम्हाला दाखवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. आणि पूजा ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे, म्हणजे उत्तर पूजा ही आहे तर ती तुम्हाला शुक्रवारी सकाळी करायची आहे. त्याचबरोबर पुढचा नियम हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत करणार आहात आणि पहिल्या गुरुवारी जर तुम्हाला अडचण आली, मासिक धर्म आला, तर अशा वेळी काय करायचं, तर बघा, तुम्हाला फक्त व्रत करायचं आहे, उपवास करायचा आहे, दिवसभर तुम्हाला स्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं ध्यान करायचं आहे. चुकूनही तुम्हाला पूजा मांडणी करायची नाही, किंवा जी काही व्रतकथा आहे तसे तुम्हाला वाचायची नाही. जर तुमच्या घरामध्ये कुणी एखादी करणारी व्यक्ती असेल, तुमची मुलगी असेल किंवा सून असेल, तर तुम्ही तिच्याकडून ती पूजा मांडणी करून घेऊ शकतात आणि व्रत कथा जी आहे तर ती सुद्धा वाचून घेऊ शकतात. आणि तुम्ही फक्त व्रत केलं तरी सुद्धा चालेल. परंतु कोणीही करणार नसेल तर तुम्हाला फक्त व्रत करायचं आहे आणि पुढचा गुरुवार तुम्हाला कंटिन्यू करून हे व्रत जे आहे तर ते पूर्ण करायचं आहे. जर दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला अडचण असेल तर सेम सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हाच नियम जो आहे तर तो पाळायचा आहे. तरी अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलवरती कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की टाईप करा आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद.